बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे। दरम्यान या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांचे शहरात बॅनर लावण्यात आले आहेत। ज्या ठिकाणी ओबीसींचे बॅनर आहेत त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे देखील बॅनर लावण्यात आले। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी। बीडमध्ये आज ओबीसींची एल्गार सभा आहे, ओबीसींचा मेळावा आहे आणि बीड जाळपोळनंतर हा पहिलाच मेळावा इथे ठेवण्यात आलेला आहे। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आहे आणि आपण पाहू शकतो की एल्गार मेळाव्याचे जे बॅनर्स आहेत अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत। उद्याचा ओबीसींच्या भविष्याचा, तुमच्या आमच्या अस्तित्वाचा चलो बीड अशा पद्धतीने जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आले। तर दुसरीकडे मात्र चलो मुंबईचे बॅनर्स आहेत। एक मराठा लाख मराठा म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे जे बॅनर आहेत बीडमध्ये आपल्याला झळकायला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये हक्कासाठी आता पुन्हा लढावे लागेल, मनोज दादांचे हात बळकट करण्यासाठी घराबाहेर पडावं लागेल। 20 जानेवारीला मुंबईला चला अशा आशयाचे जे बॅनर्स आहेत ते बीडमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि पहिल्यांदाच बीडमध्ये मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचे जे बॅनर आहेत ते आमने सामने आलेले आहेत। बीडच्या या बॅनरची जी चर्चा आहे सध्या रंगलेली पाहायला मिळते। साधारणतः 4 वाजता छगन भुजबळ बीडमध्ये येतील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर ते काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।